म्हणून ॲड इनकर्ड इंटरेस्ट 10%, 20,000वर 2,000 होतात, म्हणून आउटरला घ्या 22,000. आणि हे 2,000 रुपये आपली काय आहे, इन्कम आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इन्कम आपण घेत असतो. म्हणून इथे घ्या बाय इंटरेस्ट इनकर्ड interest incurred on investment 2,000 rupees. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे, नेक्स्ट आयटम आहे ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 months. 9 महिन्याचे ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे पेड केलेले आहे 4,500. आणि ही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, उत्पादनानंतरचा खर्च आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घेणार आहोत. ॲडव्हर्टाइजमेंट टू ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट आहे 4,500. आता ही 9 महिन्याची आहे आणि आता 3 महिन्याची शिल्लक आहे देणे. आपण फायनल अकाउंटमध्ये पूर्ण 12 महिन्याचा हिशोब करत असतो, म्हणून 9 महिन्याची दिलेली आहे आणि 3 महिन्याची काय आहे, पेंडिंग आहे. तर ती आपल्याला काढावी लागेल. 3 महिन्याची किती आहे, 9 महिन्याची आहे 4,500. तर 12 महिन्याची किती, 9 महिन्याची 4,500 ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे पेड केलेले आहे. तर 3 महिन्याचे किती ते आपल्याला काढावे लागतील. 4,500 गुणिले 3 भागिले 9, 9×5 45, 5×3 15, 00, म्हणजे 3 महिन्याचे 1,500 आपल्याला ॲड करावे लागतील. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट 4,500 ॲड आउटस्टँडिंग 1,500 आणि आउटरला 00,006. आणि हे ॲडव्हर्टाइजमेंट आउटस्टँडिंग आहे, त्याचा दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला होतो. देणी आहे ती आपली दिलेली नाही आहे चालू वर्षाची, म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट आउटरला घ्या 1,500. नेक्स्ट आयटम आहे रॉयल्टीज रुपीज 3,000. कोणत्याही एका व्यक्तीची किंवा शासनाची एखादी मालमत्ता असेल आणि ती आपण त्याचा वापर आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी परमिशन काढावी लागते आणि त्या परमिशनबद्दल त्या शासनाला किंवा त्या व्यक्तीला काही मानधन म्हणून काही रक्कम द्यावी लागते. तर त्या रकमेलाच रॉयल्टी असं म्हटलं जातं. रॉयल्टीज. नदीमधील वाळू असेल किंवा एखाद्या डोंगरावर मुरूम असेल तर ती आपल्याला हवी असेल आपल्या कामासाठी, बांधकामासाठी, तर ती शासनाची जागा आहे आणि शासन आपल्याला ते वापरण्याची जी काही परमिशन देतो आणि त्या परमिशनबद्दल आपण त्या शासनाला काही रक्कम देतो तर त्याला रॉयल्टीज असे आपण म्हणतो. तर रॉयल्टीज आहे, अमाऊंट किती आहे 3,000. आउटरला घ्या. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला याचा इफेक्ट होतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू रॉयल्टीज 3,000. नेक्स्ट आयटम आहे डेबिटचे बॅलन्सेस झालेले आहे. क्रेडिट बॅलन्सेस बघा. जनरल रिझर्व 14,500. जनरल रिझर्व कंपनी किंवा संस्था आपल्या भविष्यात काही अडीअडचणीसाठी काही रक्कम रिझर्व करून ठेवत असते, म्हणून त्याला जनरल रिझर्व असे म्हटलं जातं. आणि ती एका प्रकारची देणीच असते, संस्थेची देणीच असते ती संस्थेलाच. ती नफ्यातून काही रक्कम रिझर्व करून ठेवत असते. भविष्यामध्ये आपल्या संस्थेचा विस्तार करण्यासाठी किंवा अडीअडचणीला सामोरे जाण्यासाठी काही नफ्यातून काही रक्कम सेव्ह करून ठेवत असते, त्याला जनरल रिझर्व असे म्हणतात. आणि ती संस्थेची काय असते, एक प्रकारची देणीच असते, म्हणून ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण घेत असतो जनरल रिझर्व.
अमाऊंट आहे 14,500. नेक्स्ट आयटम आहे कॅपिटल. कॅपिटलसुद्धा ही फर्मची देणी असते पार्टनरला, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट अशी हेडिंग टाका आणि त्याखाली लिहा दया. अमाऊंट आहे 1,60,000. आतमधल्या कॉलममध्ये लिहा 1,60,000 आणि 2-3 ओळी सोडून द्या आणि खाली दुसऱ्या पार्टनरचं नाव टाका श्यामा. श्यामा 1,20,000 आतमधल्या कॉलममध्ये लिहा. नेक्स्ट आयटम आहे क्रेडिटर्स 98,000. क्रेडिटर्स ही सुद्धा देणी असते. आपण एखाद्या व्यापाऱ्याकडून उधारीवर खरेदी केली असेल तर त्या व्यक्तीला पैसे देणे असतात, म्हणून त्याला आपण क्रेडिटर्स असे म्हणतो. तर क्रेडिटर्स ही लायबिलिटी असते, देणी असते, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स. अमाऊंट आहे 98,000. नेक्स्ट आयटम आहे RDD 1,800. RDD हा क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय RDD 1,800 आउटरला घ्या. नेक्स्ट आयटम आहे सेल्स. आपण घेतलेला आहे सेल्स. आउटस्टँडिंग वेजेस 700. ट्रायल बॅलन्समधल्या आयटम्सचा एकच इफेक्ट होत असतो, आउटस्टँडिंग वेजेस 700. तर लायबिलिटी साईडला आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस घेत असतो. आउटस्टँडिंग वेजेस ₹700. नेक्स्ट आयटम आहे परचेस रिटर्न. ते आपण घेतलेले आहेत. डिस्काउंट 1,800. तर हा क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे तो आपला प्रॉफिट आहे. प्रॉफिट आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट 1,800. आपण सर्व आयटम्सची नोंद केलेली आहे. ट्रायल बॅलन्समधल्या काही ॲडजस्टमेंट राहिल्या का आपण ते बघून घेऊ. क्लोजिंग स्टॉक आहे ₹40,000. तर त्याचे 2 इफेक्ट होतात, ते आपण नोंदवून घेऊ. बाय क्लोजिंग स्टॉक 40,000. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, कारण ती आपली संपत्ती आहे, क्लोजिंग स्टॉक वर्षाच्या शेवटी जो माल शिल्लक असतो ती आपली संपत्ती असते, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दुसरा इफेक्ट घ्या क्लोजिंग स्टॉक 40,000. क्लोजिंग स्टॉक 40,000 बॅलन्स शीटच्या ॲसेटला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डिप्रिसिएशन. बिल्डिंगवर आणि मशिनरीवर आपण घेतली. बिल्स रिसिवेबलचे पैसे आपण कमी केले आणि डेटर्समध्ये ₹3,000 ॲड केले. गुड्स ऑफ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. आता हा जो दया आहे त्याने ₹1,000 माल पर्सनल यूजसाठी घेतलेला आहे. तर कोणत्याही कारणाने जेव्हा बिझनेसमधून माल कमी होतो तर त्याचा फर्स्ट इफेक्ट होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय गुड्स टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूजसाठी ₹1,000चा माल त्याने घेतलेला आहे आणि दयाच्या कॅपिटलमधून तेवढी रक्कम आपल्याला ड्रॉइंगमधून लेस करावी लागेल. लेस ड्रॉइंग्स म्हणजेच काय, पर्सनल यूज 1,000. पाहत नाही केले 9 5. नेक्स्ट ॲडजस्टमेंट बघा. राईट ऑफ ₹1,000 मेंटेन. बॅड डेट्स आणि RDD हे सुद्धा आपण लेस केलेले आहेत. गुड्स ₹6,000 सोल्ड बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट हे सुद्धा आपण घेतलेले आहे. सेल्समध्ये आपण ॲड केले आणि डेटर्समध्ये सुद्धा ॲड केलेले आहे. अशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट आणि ट्रायल बॅलन्समधले सर्व आयटम्सची नोंद केलेली आहे. आणि आता आपण
ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घेऊ. सर्वात प्रथम सर्वांनी ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ते बघून घ्या. इथे क्रेडिट साईड मला मोठी दिसत आहे, तर त्याची टोटल करून घ्या. 0 0 5 1 10 चला 1 5 8 आणि 5 13 चला 1 3 3,30,500. डेबिट्सला मांडून घ्या. 3,30,500. आता डेबिट साईडची टोटल करा. 0 0 0 9 3 12 12 आणि 4 16 16 आणि 5 21 चले 2 2 6 6 आणि 6 12 चला 1 2 2,21,000 ही डेबिट साईडची टोटल आलेली आहे. आता 3,30,500 मधनं 2,21,000 वजा करा, म्हणजे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट भेटेल. 10 1 गेले 9 0 3 8 2 गेलं 1,09,500 हा आलेला आहे आपला ग्रॉस प्रॉफिट. 1,09,500. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, आणि तो ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करा. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन असं नाव द्या त्याला. 1,09,500. टोटल करा दोन्ही साईडची. जी साईड मोठी असेल त्याची अगोदर टोटल करा. तर इथे क्रेडिट साईड मोठी दिसत आहे म्हणून क्रेडिट साईडची टोटल करा अगोदर. 0 0 8 8 16 16 4 20 21 चले 2 3 4 5 6 6 9 6 15 चला 1 81 81 1,15,100. ही दुसऱ्या साईडला मांडून त्या डेबिट साईडला. आता डेबिट साईडची टोटल करा. 5 आणि 4 9 9 8 8 16 17 चला 1 4 5 6 7 7 आणि 7 14 चला 1 7 8 9 10 17 17 आणि 3 20 26 26,479. तर 1,15,100 मधनं 1,15,100 वजा 26,479 वजा करा. 10 9 गेले 1 9 8 7 गेले 2 10 4 गेले 6 10 4 गेले 6 4 4 14 8 आणि 6 14 10 2 गेले 88,621. 88,621 हा आलेला आहे आपला नेट प्रॉफिट. त्याला नाव द्या टू नेट प्रॉफिट. दोन्ही पार्टनरचं नाव टाका, दया आणि श्यामा. हे एकाच एक त्यांचा रेशिओ आहे, त्यानुसार हे दोघांना वाटून द्या. ट्रान्सफर टू कॅपिटल
अकाउंट ऑफ पार्टनर. आता 88,621ला एकास एक त्यांचा रेशिओ आहे, म्हणजे 1 + 1 किती होतात? 2. तर 2 आणि त्याला भागा. 88,621 भागिले 2 बरोबर 2 चोक 8, 2 चोक 8, 2 त्रिक 6, 2 1 म्हटलं 1चा भागीला 0चा पॉईंट 0चा 2 पंचे 10 म्हणजे 44,310.5 असं आलेलं आहे. तर आपण दयाला 44,311 देऊ आणि श्यामाला 44,310 देऊ. अशा पद्धतीने वाटून देऊ त्यांना. 1 2 या दोघांची टोटल केली तर 88,621 ही अमाऊंट येते. आणि हा जो प्रॉफिट आहे नेट प्रॉफिट तो त्यांच्या कॅपिटलमध्ये आपण ॲड करून घेऊ. तर लायबिलिटी साईडला जी कॅपिटलची अमाऊंट आहे त्यामध्ये आपण ॲड करून घेऊ. ॲड नेट प्रॉफिट 44,311. आउटरला घ्या अमाऊंट 1 1 3 9 4 13 चला 1 5 आणि 5 10 चला 1 2 2,03,311. आणि श्यामाचा ॲड करा प्रॉफिट. ॲड नेट प्रॉफिट 44,310 ॲड करा. 1 3 4 6 आणि 1 1 3 4 6 1 बरोबर 1,64,310. तर आता नेट प्रॉफिट झालेला आहे. आता आपण आता ॲसेट साईडची टोटल करून घेऊ. बॅलन्स शीटची ॲसेट साईडची टोटल करून घ्या. 6 आणि 5 11 6 आणि 5 11 चला 1 6 6 आणि 5 11 12 चला 1 3 6 6 12 13 चला 1 3 4 5 6 7 14 15 16 17 17 आणि 3 20 2 22 चले 2 6 7 8 9 9 7 16 17 17 आणि 3 20 आणि 3 23 23 आणि 3 26 28 चले 2 3 4 4,82,321. आता लायबिलिटी साईडची टोटल करा. 1 2 7 3 10 12 आणि 5 17 20 21 22 23 चले 2 10 14 15 19 20 आणि 2 22 चले 2 10 11 12 12 आणि 6 18 चला 1 2 3 4 4,82,321. दोन्ही साईडची टोटल जी आहे ती सारखी आलेली आहे, म्हणजे आपला प्रॉब्लेम जो आहे तो टॅली झालेला आहे.
या टॅलीच्या अमाऊंटला 1 मार्क असतो आणि जे आयटम्स असतात त्यांना अर्धे अर्धे मार्क असतात. जर तुम्ही प्रत्येक आयटम बरोबर लिहिला तर सर्वांची टोटल मारून तुम्हाला मार्क दिले जातात. फक्त टॅलीची अमाऊंट बघून मार्क दिला जात नाही. तर सर्व विद्यार्थ्यांनी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचे जे आयटम्स आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि अमाऊंटसुद्धा ॲक्युरेट लिहावी. क्रेडिटचे आयटम क्रेडिटला लिहावे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिटचे आयटम डेबिटला, क्रेडिटचे क्रेडिटला आणि बॅलन्स शीटचे लायबिलिटीचे आयटम लायबिलिटीला, ॲसेटचे आयटम ॲसेटला. अशा पद्धतीने प्रत्येक आयटमला अर्धा अर्धा मार्क असतो आणि सर्व आयटम्स चेक केले जातात आणि त्यानंतर टोटल केली जाते की तुम्ही बरोबर आयटम्स लिहिलेले आहे की नाही. नुसती टॅलीची अमाऊंट बघून तुम्हाला मार्क दिले जात नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक आयटम ॲक्युरेट लिहावा, बरोबर लिहावा, त्या अकाउंटमध्ये लिहावा. काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही मला पर्सनली चॅट करून विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. थँक्यू व्हेरी मच.